नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे आता, तो डेटा ट्रॅक करणार आहे 21 तारखेचा. ओके. तर फार इम्पॉर्टंट चेंजेस झालेले आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो. तर आज दिवसभरात कसं काम झालं ते आपल्याला चार्टवर जाऊन एकदा बघायचं आहे. चार्टवरती तुम्ही बघू शकत असाल तर निगेटिव्ह सुरुवात झाली. ओके. आणि फार चांगल्या पद्धतीने मार्केट खाली राहण्याचा प्रयत्न केला. ऑलमोस्ट 23,400 पर्यंतचे जे लेवल आहेत त्या सुद्धा टच होताना आपल्याला दिसलेल्या आहेत. आणि त्यानंतरून ज्या पद्धतीचं अनवाइंडिंग आणि ही जी रिकव्हरी आली आहे ना, एकदम शानदार, एकदम शानदार रिकव्हरी त्या ठिकाणी आलेली आहे. तर हे का झालंय? हे झालेलं आहे काही न्यूज बेस्ड गोष्टींमुळं. ठीक आहे. तर ह्या न्यूज येत राहतील जात राहतील, न्यूजकडे थोडं दुर्लक्ष करा. इंट्राडे होणारे जे चेंजेस आहेत ते आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. तर आता डेटावरती काय चेंजेस झाले ते बघूया आपण. उद्यासाठी जे जे पॉसिबल डायरेक्शन आहे ती आपल्याला चार्टवर येऊन बघायची आहे. तर मित्रांनो, डेटा कसा आलाय त्यावरती जाऊया पहिल्यांदा. डेटामध्ये फार छान पद्धतीची अनवाइंडिंग बघायला मिळालेली आहे. ओके. ऑलमोस्ट ऑलमोस्ट 2 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या ठिकाणी आता कमी झालेल्या आहे पॉझिटिव्ह साईडच्या. त्या ॲक्च्युली कमी झाल्यात का? तर पॉझिटिव्ह साईडच्या पोझिशन ज्या आहेत, सॉरी, पॉझिटिव्ह साईडच्या ज्या पोझिशन आहेत त्या कमी झाल्यात रिटेलरसाठी. ओव्हरऑल मार्केटसाठी हे थोडंसं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चिन्ह आहे, राईट. ज्यावेळी रिटेलर निगेटिव्ह जाईल त्यावेळी मार्केट त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होताना दिसतं आपल्याला. ठीक आहे. तर आता एफ आयच्या पोझिशनमध्ये काही चेंजेस झालेत का? तर चेंजेस झालेले आहेत आणि ते फार इम्पॉर्टंट चेंजेस, एकदम मार्केबल चेंजेस आहेत. फक्त आणि फक्त पुट शॉर्टिंग झालेली आहे. ओके. तर एफ आयचं जे कन्व्हिक्शन आहे ना ते पॉझिटिव्ह साईडला आहे 100%. ही जी लेवल आहे, ही लेवल आहे साधारण 24,600ची. ही जी लेवल आहे एकदम इम्पॉर्टंट लेवल आहे. ही उद्या टेस्ट होणार नाही, ह्याच्यावरतीच राहण्याचा प्रयत्न होईल, अशा पद्धतीचे संकेत त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. ओके. प्रॉप डेस्कने एकदम स्मार्ट काम केलेलं आहे. त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या थोड्याशा आता न्यूट्रल होताना दिसल्या आहेत. ओके. ते न्यूट्रल पोझिशन्स आहे, शॉर्टिंग झालेली पुटवरती. आणि ती लेवल जी आहे ती एकदम कम्प्लीट 24,600ची लेवल आहे. ह्या लेवलला बऱ्यापैकी फार छान पोझिशन चेंज झालेलं आहे. साधारण 11-11:30च्या आसपास हे चेंजेस आपल्याला दिसायला सुरुवात झाली होती. डेटावरती ते आपल्याला दिसलेले आहेत. ओके. तुम्ही ग्रुपला नसाल तर खाली लिंक देतोय, ग्रुपवरती या. आपण त्या ठिकाणी डेटाचं ॲनालिसिस करून त्या ठिकाणी मी टाकत असतो. ओके. तर नक्की जॉईन करायला विसरू नका. ह्या पद्धतीचे जे चेंजेस आहेत ते आपण इंट्राडेमध्ये पण ऑब्झर्व करून त्या ठिकाणी चांगली डायरेक्शन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर चार्टवरती बघा आपल्याला कशा पद्धतीने हे पॅटर्न तयार झालेलं आहे. एकदम छान पॅटर्न आहे ॲक्च्युली. पॅटर्न आणि सपोर्ट रेजिस्टन्सवर आपण जात नाही, पण ज्या लेवलला डेटा चेंज झाला आहे ना त्या लेवल फार इम्पॉर्टंट आहे. ओके. कालची ती क्लोजिंग होती, कालची ती क्लोजिंग होती त्याच लेवलला या ठिकाणी काही चेंजेस होताना दिसलेले आहेत. 11-11:30 नंतरून हे चेंजेस आपल्याला बघायला मिळाले. तर ते पुन्हा एकदा टेस्ट झाली आणि त्या ठिकाणी वरती जाण्याचा प्रयत्न झाला आहे. मार्केट पॉझिटिव्ह नोटवरती क्लोज झालेलं आहे. ऑलमोस्ट 40 पॉईंट पॉझिटिव्ह वरती क्लोज झालेलं आहे. तर ही जी लेवल आहे, आता जी करंट लेवल आहे, ही ज्या लेवलपासून डेटा जो चेंज झालेला आहे, ही लेवल सस्टेन होईल. ओके. उद्याच्या दिवसामध्ये फार काही पॅनिक करण्याची आवश्यकता नाही. मार्केट थोडंसं अप साईडला दिसतंय. ओके. तर आता तुमचा प्रश्न असा असेल की विकास, ओव्हरऑल जो डेटा आहे तो अजून निगेटिव्हच आहे का? तर येस, हे इन्व्हेस्टेबल मार्केटसाठी बद्दल बोलतोय मी. म्हणजे तुम्हाला जर काही शेअर्समध्ये काही इन्व्हेस्ट करायची आहे, ॲक्च्युअल काही लॉंग टर्मसाठीचं एक पोझिशन घेऊन जायच्यात, ओके, काही इन्व्हेस्टमेंट करायची, तर अशा वेळी जो डेटा लागतो आपल्याला, जे मार्केटचं स्ट्रक्चर लागतं, ते अजूनही इन्व्हेस्टेबल नाही आहे. ठीक आहे. इन्व्हेस्टेबल नाही आहे, त्यामुळे अजून काही घाई करण्याची आवश्यकता नाही. किंवा ॲटलिस्ट 20-30% जो पार्ट आहे तुमचा कॅश कंपोनंट, तो त्या ठिकाणी ॲड करू शकता चांगल्या शेअर्समध्ये, की ज्याचे फंडामेंटल चांगले आहेत आणि लॉंग रनमध्ये 3x 5x होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. ओके. तर अशा पद्धतीचं हे गणित आहे मित्रांनो. ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये, ओके, शॉर्ट टर्म म्हणजे म्हणजे ॲटलिस्ट 1 वीक 2 वीक काही व्ह्यू घ्यायचा आहे, त्यांनी अजूनही पॉझिटिव्ह व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू नका. इंट्राडेमध्ये जर तुम्ही काही असं चेंजेस ऑब्झर्व करून काही पॉझिटिव्ह डायरेक्शन घेत असाल तर इट्स ओके, आणि ते डेटावरती दिसतं आपल्याला. तर उद्यासाठी शॉर्टिंग टाळा. ओके. उद्यासाठी उद्यासाठी शॉर्टिंग टाळा.
काही मेजर मुवमेंट, काही न्यूज, कुणास ठाऊक काय चाललंय इकॉनॉमीत, फार फार काही इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत. विरोधी पक्ष नेते ओरडून ओरडून सांगतायत. त्या ठिकाणी आपला डॉलर जो आहे तो कंटिन्युअस वाढतोय, रुपया घसरतोय, क्रूड ऑइलच्या प्राइसेस तुम्ही बघताय एवढं फ्लक्च्युएशन चालू आहे. एवढं सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आहे. आणि या निगेटिव्ह गोष्टी असताना रिझल्ट फार चांगले येतात. तर ह्या रिझल्ट बेसवर या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. तर हे रिझल्ट चांगले कसे येतात? इकॉनॉमीत खरंच काही वाईट झालंय का, की हा टेम्पररी काही पॅनिक आहे, अजून काही मोठे गोष्टी त्याच्या पाठी दडलेल्या आहेत, कुणास ठाऊक. पण डेटा तरी ॲज इट इज अजूनही लॉंग टर्मसाठी निगेटिव्ह आहे. ओके, रिझल्ट पॉझिटिव्ह येत आहेत, डेटा का निगेटिव्ह आहे माहीत नाही, आपल्याला ते बघणं इम्पॉर्टंट आहे. जर इन्व्हेस्टमेंटची काही प्लॅनिंग असेल तर 20-30% पार्ट त्या ठिकाणी तुम्ही अलोकेट करू शकता. अजून एकदम 100% पैसे लावण्याची आवश्यकता नाही, अजूनही इन्व्हेस्टिबलसाठी भरपूर स्कोप आहे. तर अशा पद्धतीचा डेटा आहे मित्रांनो. मोर ऑर लेस उद्यासाठीची जी डायरेक्शन आहे ती पॉझिटिव्ह होताना दिसते. थोडीशी साईडवेज टू पॉझिटिव्ह आपल्याला रन होताना दिसेल. काही न्यूज नाही आली पाहिजे, काही न्यूज नसेल तर स्मूथ ज्यावेळी आपल्याला हे मार्केट चालेल तर ते थोडंसं पॉझिटिव्ह साईडला दिसेल. 24,600 इम्पॉर्टंट लेवल आहे त्या ठिकाणी. तर थांबूया. अशाच डेटाच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन असाल आणि माझे जुने व्हिडिओज बघत असाल तर मित्रांना फॉरवर्ड करायला विसरू नका. काही इन्साइट्स तुम्हाला भेटत असतात, काही शेअर्सवरती चर्चा करत असतो, काही लर्निंग्स त्या ठिकाणी मी यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहे, ॲपवरती देऊन ठेवलेले आहे. तर ते लर्निंग घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर थांबूया.